तर आज आपण करतो आहोत मस्त अशी कढीपत्त्याची चटणी। जी कढीपत्त्याची चटणी ही जशी टेस्टी आहे त्याचबरोबर ती शरीरासाठी तेवढीच हेल्दी आहे। तर केसांसाठी कढीपत्ता हा खाल्ला तर चांगला असतो असं आपण नेहमीच ऐकतो। तर कढीपत्ता हा केसांसाठी उपयुक्त आहे, त्याचबरोबर आपली जेवणाची चव ही वाढवणार आहे, कारण की मी तुम्हाला दाखवणार आहे सोपी आणि टेस्टी अशी कढीपत्त्याची चटणी। तर ती चटणी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मस्त असा हिरवागार कढीपत्ता, जो मी स्वच्छ धुवून छान सुकवून घेतलेला आहे। संपूर्ण पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे आणि मस्त असं जाळीवरती सुकवायचं आहे। त्यानंतर त्यात लागणार आहे शेंगदाणे। तर मी 5 मोठे चमचे शेंगदाणे घेतले आहेत। पोह्यांचा चमचा आपण जो खाण्यासाठी वापरतो तो घेतलेला आहे। त्याचबरोबर 5 ते 7 लसणाची पाकळी घेतलेली आहेत आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहेत। त्याचबरोबर एक छोटा तुकडा सुक्या खोबऱ्याचा घेतलेला आहे। तर अगदी एवढ्याच वस्तू आपल्याला इथे लागणार आहेत। आणि सुरुवातीला आपण काय करणार आहोत तर कढीपत्ता छान पॅनमध्ये भाजून घेणार आहोत। कुठेही तेल वापरायचं नाही आहे, तर सुक्का कढीपत्ता छान पॅनमध्ये भाजायचा आहे। तर कढीपत्ता भाजताना लक्षात घ्यायचं आहे की गॅसची फ्लेम मोठी नाही ठेवायची, अगदी मंद गॅसवर आपल्याला हा कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर कढीपत्ता भाजण्यासाठी मला कमीत कमी 15 मिनिटं लागलेली आहेत, कारण अगदी मंद गॅसवर मी हा कढीपत्ता भाजून घेतलेला आहे। तर तुम्ही बघाल मस्त असा कुरकुरीत आवाज इथं कढीपत्त्याचा येतो आहे। तर अशाच पद्धतीने कढीपत्ता छान भाजून घ्यायचा आहे। छान कोरडा भाजला गेला तर कढीपत्त्याची चटणी खराब नाही होणार। तर इथे कढीपत्ता छान भाजून झाल्यानंतर मी तो एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये आपण बाकीच्याही वस्तू छान भाजून घेणार आहोत। तर सुरुवातीला मी शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे भाजतानाही गॅस मंद ठेवायचा आहे। मोठ्या गॅसवर शेंगदाणे भाजून घेतले ते करपतील आणि चटणीची चव खराब होईल, त्यामुळे शेंगदाणेही छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचे। तर एकीकडे शेंगदाणे भाजून झालेले आहेत, त्याच पॅनमध्ये पुन्हा मी घालते आहे लसूण आणि खोबरं। तर लसूण आणि खोबरंसुद्धा हलकं गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सर्व वस्तू कोरड्याच भाजते आहे मी, तेल घालत नाही आहे, कारण की चटणी फार काळ टिकण्यासाठी ती कोरडीच भाजली तर बरी। तर इथं शेंगदाणे, लसूण आणि खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे, ते सुद्धा आपण बाजूला काढून घेऊया। आणि पुन्हा त्याच पॅनमध्ये मी तीळ भाजून घेते आहे। तर तीळ मी वेगळे भाजते आहे, कारण की तीळ आपल्याला वेगळे ठेवायचे आहेत, त्यामुळे ते हलकेसे मी पटकन भाजून घेते। ते सुद्धा करपवायचे नाही आहेत, अगदी 2 सेकंडभर आपल्याला हे तीळ छान भाजून घ्यायचे आहेत, कारण की पॅन ऑलरेडी गरम होता। तर इथं तीळसुद्धा छान भाजून झालेले आहेत। आता आपण शेंगदाणे, खोबरं आणि लसूण सुरुवातीला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर बारीक करायचं म्हणजे अगदी त्याची फाईन पावडर नाही करायची, तर एक गरका मारून घ्यायचा आहे मिक्सरला, हलकासा मिक्सर फिरवायचा आहे आणि चटणी काढून घ्यायची आहे। तर त्या अगोदर मी घालते इथे मीठ गरजेनुसार आणि मिरची पावडर। तर तिखट मिरची पावडर वापरत असाल तर कमी वापरा, ही काश्मीरी आहे त्यामुळे मी एक मोठा चमचा भरून घातलेली आहे। आता हे आपण छान मिक्सरला बारीक करून घेऊया, म्हणजेच हलकंसं बारीक करून घेऊया। एकदम फाईन पावडर नाही करायची, तर दरदरी अशी राहायला हवी आहे ती, अशा पद्धतीने आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे मिक्सरला। आता शेंगदाणे असल्यामुळे ती पूर्ण चिटकलेली आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण चटणी मिक्सरच्या भांड्यांतून वेगळी करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी चमच्याने सगळी चटणी काढून घेतलेली आहे आणि आता त्याच्यात आपण हा कढीपत्ता घालून घेणार आहोत। कढीपत्ता कुरकुरीत असल्यामुळे तो सुद्धा जास्त बारीक नाही करायचा आहे, तर म्हणूनच आपण शेंगदाणे आणि खोबरं, लसूण पहिल्यांदा वाटून घेतलेलं आहे आणि आता त्यात आपण ही कढीपत्त्याची पाने घालून घेतो आणि पुन्हा एकदा मिक्सरला एक गरका करून घ्यायचा आहे। तर इथे सुपर टेस्टी आणि सुपर हेल्दी अशी आपली कढीपत्त्याची चटणी तयार आहे। किती सोपी आहे, फार वेळ लागलेला नाही आहे, खूप कमी वस्तूमध्ये आपल्याला ही चटणी तयार झालेली आहे, पण त्याची चव तेवढीच भन्नाट आहे आणि खूप हेल्दी अशी ही चटणी आज आपण केलेली आहे। कढीपत्ता असा तर खाल्ला जात नाही, पण तो अशा पद्धतीने जर मुलांना दिला तर तो छान आणि त्यांना आवडेलही। आणि आता वरून आपण जे तीळ भाजून घेतलेले ते घालायचे आहेत, तर वरून
तीळ घालायचं कारण असं की ते तीळ खाताना जेव्हा आपल्या दाताखाली येतील तेव्हा त्याची टेस्ट अजूनच वाढते. त्यामुळे तीळ मी अख्खेच ठेवलेले आहेत, ते मिक्सरला नाही लावायचे. तर अशी ही आपली भन्नाट रेसिपी तयार आहे आणि हेल्दी रेसिपी तयार आहे. तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि मला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. तर मस्त अशी भाकरीबरोबर मी ही सर्व केलेली आहे. भाकरीबरोबर, डाळ भाताबरोबर, कशाबरोबर ही चटणी अगदी अप्रतिम जाते आणि ती तेवढीच हेल्दी आहे. तर नक्की ही रेसिपी करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.